नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांसाठी आजची माहिती अतिशय महत्त्वाची ठरणार आहे। कारण काल राज्य सरकार आणि प्रशासनाच्या माध्यमातून अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये एप्रिल आणि मे या दोन्ही महिन्यांचे अनुदान जमा करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये एप्रिल आणि मे या दोन्ही महिन्यांचे पैसे जमा सुद्धा झालेले आहेत। आणि त्या संदर्भात मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये एक पोल घेतला होता की नेमकं किती लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा झालं आहे। त्यामध्ये काही लाभार्थ्यांना मार्च आणि एप्रिल असे मिळून 5,000 रुपये आलेले आहेत, तर काहींना फक्त मे महिन्याचे 2500 रुपये जमा झाले आहेत। परंतु अजूनही महाराष्ट्रातील अनेक लाभार्थी असे आहेत ज्यांच्या खात्यामध्ये एका किंवा 2 महिन्याचे पैसे आलेले नाही। काहींचे मार्चचे पैसे थांबलेले आहेत, काहींचे एप्रिलचे, तर काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये मे महिन्याचे अनुदान अजून जमा झाले नाही। तर मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की या योजनेमध्ये तहसीलदार कार्यालयाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते। तर मित्रांनो, तहसीलदार कार्यालयातील तहसीलदार डेस्क 1 मध्ये लाभार्थ्यांचे फेल्युअर रिझन म्हणजेच पैसे न येण्याची कारणे दाखवली जातात। सध्या महाराष्ट्रातील अनेक तहसीलदार कार्यालयामधून तब्बल 10 प्रमुख कारणे समोर आलेली आहेत। म्हणजेच मित्रांनो, जर तुमच्या खात्यामध्ये या तिन्ही महिन्यापैकी कोणत्या एका महिन्याचे पैसे आले नसतील किंवा एकही हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा झाला नसेल, तर आजचा हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। कारण तहसीलदार कार्यालयामधून पैसे न येण्याची तब्बल 10 प्रमुख कारणे समोर आलेली आहेत। तर या 10 कारणांपैकी कोणत्या तरी एका कारणामुळे तुमचे पैसे तुमच्या खात्यात जमा झाले नाहीत। तर आता सविस्तरपणे जाणून घेऊयात की लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे न येण्याची ती 10 प्रमुख कारणे कोणती आहेत आणि त्यावर तुम्हाला काय उपाय करायचा आहे। तर पहिलं कारण अकाउंट क्लोज किंवा ट्रान्सफर्ड, म्हणजेच जर तुमचं जुनं खातं बंद झालेलं असेल किंवा दुसऱ्या शाखेत ते ट्रान्सफर झालेलं असेल, तर अशा वेळी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होत नाही। त्यामुळे शक्य असल्यास नवीन खाते सुरू करा किंवा पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडा। त्यानंतर त्या खात्याला NPCI आणि DBT लिंक करून घ्या। त्यानंतर दुसरं कारण आधार नंबर नॉट मॅप टू अकाउंट। तर मित्रांनो, जर तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक नसेल तर DBTचे पैसे खात्यामध्ये जमा होत नाही। त्यामुळे त्वरित तुमच्या बँकेत जाऊन NPCI मॅपिंग आणि आधार लिंकिंग करून घ्या। त्यानंतर तिसरं कारण अकाउंट इनॅक्टिव्ह नो ट्रान्झॅक्शन फॉर लास्ट 3 मंथ्स, म्हणजेच जर मागील 3 महिन्यापासून तुमच्या खात्यामध्ये कोणताही व्यवहार झाला नसेल तर तुमचे खाते इनॅक्टिव्ह झालेले असू शकते। अशा वेळी लगेच बँकेत जा, खाते पुन्हा ॲक्टिव्ह करून घ्या आणि NPCI लिंक तपासून घ्या। त्यानंतर चौथं कारण नेम, डेट ऑफ बर्थ, जेंडर मिसमॅच, म्हणजेच तुमचं आधार कार्ड, बँक खाते आणि UDID कार्डवरील नाव, जन्मतारीख किंवा जेंडर ही माहिती वेगवेगळी असल्यामुळे सुद्धा तुमचे पेमेंट अडकू शकते। त्यामुळे सर्व कागदपत्रांवरील माहिती एकसारखी आणि अपडेटेड असणं खूप गरजेचं आहे। त्यानंतर पाचवं कारण KYC डॉक्युमेंट पेंडिंग। जर तुमचं KYC पूर्ण नसेल तर तुमच्या बँकेकडून व्यवहार होल्ड केले जाऊ शकतात। त्यामुळे आधार कार्ड आणि पॅन कार्ड घेऊन त्वरित बँकेत जा आणि तुमचं KYC पूर्ण करून घ्या। त्यानंतर 6वं कारण अकाउंट फ्रीज किंवा ब्लॉक। तर काही वेळा बँकेकडून खाते फ्रीज किंवा ब्लॉक केले जाते, त्यामुळे अशा खात्यांमध्ये सरकारी अनुदान जमा होत नाही। अशा वेळी बँकेत जाऊन खात्याची माहिती घ्या आणि खाते पुन्हा ॲक्टिव्ह करून घ्या। त्यानंतर 7वं कारण आधार मॅपिंग डज नॉट एक्झिस्ट। तर मित्रांनो, तुमचं आधार कार्ड DBT सिस्टीममध्ये योग्य पद्धतीने मॅप झालेलं नसेल तर या परिस्थितीमध्ये तुमचे पैसे अडकू शकतात। त्यामुळे बँकेत जाऊन आधार सीडिंग आणि DBT मॅपिंग पूर्ण करून घ्या। त्यानंतर 8वं कारण डॉक्युमेंट पेंडिंग फॉर अकाउंट होल्डर ड्युरिंग मेजर। जर अल्पवयीन खातं मेजरमध्ये अपडेट करताना काही कागदपत्रे बाकी राहिले असतील तर हा एरर दिसू शकतो। त्यामुळे बँकेत जाऊन आवश्यक डॉक्युमेंट जमा करा आणि खाते अपडेट करून घ्या। त्यानंतर 9वं कारण इनॅक्टिव्ह आधार कार्ड। जर तुमचं आधार कार्ड निष्क्रिय झालेलं असेल तर DBT व्यवहार थांबू शकतो। त्यामुळे जवळच्या आधार सेवा केंद्रात जाऊन आधार कार्ड अपडेट करा आणि ॲक्टिव्ह करून घ्या। त्यानंतर 10वं आणि शेवटचं कारण पार्टिसिपंट नॉट मॅप टू प्रॉडक्ट। तर हा एक तांत्रिक प्रकारचा एरर आहे। यामध्ये तुमचं बँक खातं हे DBT सिस्टीमशी योग्य प्रकारे मॅप झालेलं नसतं। त्यामुळे एक नवीन बँक खातं उघडून NPCI आधार लिंकिंग पूर्ण करणं गरजेचं ठरू शकतं। तर या 10 प्रमुख कारणांपैकी कुठल्या तरी एक कारणामुळे तुमचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा झाला नाहीये। जर तुमच्या खात्यामध्ये अजूनही पैसे आले नसतील तर त्वरित तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुमचं फेल्युअर रिझन तपासा आणि त्यानुसार कारवाई करा। तर या संबंधित जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून विचारू शकतात आणि हा व्हिडिओ राज्यातील जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत शेअर करा, जेणेकरून ही महत्त्वाची माहिती त्यांना समजेल। आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लवकर सबस्क्राइब करून घ्या। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात।